या सीझनमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही टीम्स पूर्णपणे फ्लॉप झाल्या. इतके मोठे खेळाडू असूनही दोन्ही टीम सगळ्या सीझनभर धडपडतच राहिल्या. एकीकडे दिल्लीकडे के.एल. राहुल आहे आणि दुसरीकडे के.के.आरचा कमान अजिंक्य रहाणेसारख्या अनुभवी खेळाडूच्या हातात आहे. पण तरीही दोन्ही टीमची कहाणी जवळजवळ सारखीच राहिली. पॉईंट्स टेबलवर एक 7व्या नंबरला तर दुसरी 8व्या नंबरला. चाहत्यांना वाटत होतं की या दोन्ही टीम्स मोठे सामने जिंकतील, पण सगळ्या सीझनभर असंच कमीच दिसलं. कधी टॉप ऑर्डर आपटला, तर कधी मिडल ऑर्डरने साथ सोडली. गोलंदाजांनी कधी-कधी चांगली सुरुवात करून दिली, पण फलंदाज ती लय पुढे नेऊ शकले नाहीत. म्हणूनच या सामन्यात उतरण्यापूर्वी दोन्ही टीम्सवर दबाव होता आणि प्रश्नही होते. कारण हा फक्त दोन टीमचा सामना नव्हता, तर दोन अशा फ्रँचायझींचा सामना होता, ज्या लढाई होती, जे या सीझनमध्ये आपल्याला हरवलेली ओळख मिळवण्याचा प्रयत्न करत होते. आजच्या सामन्याचा टॉस खूप महत्त्वाचा होता आणि टॉस जिंकला के.के.आरचे कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी. त्यांनी जास्त वेळ न घालवता आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामागे स्पष्ट रणनीती दिसत होती. कारण खेळपट्टीवर सुरुवातीला थोडासा ओलावा होता आणि नव्या चेंडूने गोलंदाजांना मदत मिळण्याची शक्यता जास्त होती. त्याशिवाय दुसऱ्या डावात सुद्धा एक मोठा घटक ठरू शकत होती. ज्यामुळे धावांचा पाठलाग करणं सोपं होऊ शकत होतं आणि अजिंक्य रहाणेला माहीत होतं की या सीझनमध्ये त्याच्या टीमने अनेकदा सुरुवातीच्या संधी गमावल्या आहेत आणि जर दिल्ली कॅपिटल्सला सुरुवातीलाच धक्के दिले, तर ते त्यांच्यावर सुद्धा दबाव बनवता येईल. दुसरीकडे दिल्ली कॅपिटलची टीम पुन्हा एकदा आपल्या फलंदाजांकडून मोठ्या खेळाची अपेक्षा करत होती. कारण सरळ सीझनभर दिल्लीचा फलंदाजीचा क्रम सतत प्रश्नाच्या घेऱ्यात राहिला. कधी सलामी जोडीने निराश केलं, तर कधी मिडल ऑर्डरने सामना सांभाळू शकले नाही. म्हणूनच त्या सामन्यात चाहत्यांच्या नजरा खास करून दिल्लीच्या टॉप ऑर्डरवर होत्या. दिल्ली कॅपिटल्स सोडून सलामीला उतरले प्रथम निसंका आणि के.एल. राहुल. दोन्ही खेळाडूंकडून चाहत्यांना खूप अपेक्षा होत्या. कारण दोघेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला दर्जा सिद्ध करून दाखवलाय. पण त्या आय-पी-एलमध्ये आणि सीझनमध्ये या दोन्ही फलंदाजांकडून जो आक्रमक खेळ अपेक्षित होता, तो सातत्याने दिसलेला नाहीये. अनेकदा दोन्ही फलंदाज चांगली सुरुवात करतात दिसले, पण सुरुवात मोठ्या स्कोअरमध्ये रूपांतरित करता आला नाही. आजच्या सामन्यातही काही असंच दिसलं. सुरुवातीला दोन्ही फलंदाजांकडून सांभाळून खेळायला सुरुवात केली. के.के.आरचे गोलंदाज नव्या चेंडूने सातत्याने योग्य लाईन लेंथवर गोलंदाजी करत होते. पण तरीही पतुम निसंका आणि के.एल. राहुल यांनी काही शानदार फटके मारले आणि हळू-हळू धावाफलक पुढे न्यायला सुरुवात केली. दोन्ही फलंदाजांमध्ये 49 धावांची भागीदारी झाली आणि असं वाटायला लागलं होतं की दिल्ली कॅपिटल्सच्या यावेळी एक मजबूत सुरुवात करत आहे. के.एल. राहुलला सुरुवातीलाच खूपच संयमित दिसले, पण मध्येच त्याने आपले क्लासिकल शॉट्सही खेळले. कव्हर ड्राईव्ह असो किंवा स्क्वेअर कट असो, राहुलच्या बॅटमधून काही सुंदर फटके आपल्याला दिसले. पण पुन्हा एकदा तीच समस्या समोर आली, जी सगळ्या सीझनभर दिल्ली कॅपिटल्सला त्रास देत आहे. चांगल्या सुरुवातीला मोठ्या खेळीत बदलण्याची क्षमता. दिल्ली कॅपिटल्सला पहिला धक्का बसला 49 धावांवर. के.एल. राहुल 14 चेंडूंमध्ये 23 धावा करून आउट झाला. राहुलच्या या खेळीत काही चांगले चौकार होते आणि काही आक्रमक अंदाजही दिसला. पण चाहत्यांना त्याच्याकडून यापेक्षा खूप मोठ्या खेळाची अपेक्षा होती. या आय-पी-एलमध्ये सीझनमध्ये के.एल. राहुलची कामगिरी अपेक्षेनुसार राहिली नाही आणि म्हणूनच दिल्ली कॅपिटल्सची फलंदाजी सातत्याने दबावाखाली दिसली. अनेकदा राहुल चांगली सुरुवात करून आउट झाले, पण ते टीमला सामन्यात पूर्ण नियंत्रण देऊ शकले नाहीत. आजही काही असंच दिसलं. जोपर्यंत राहुल क्रीजवर होता, तोपर्यंत दिल्लीची टीम समतोल दिसत होती. पण तो आउट होताच के.के.आरने सामन्यात वापसी करायला सुरुवात केली. के.एल. राहुल आउट झाल्यानंतर तिसऱ्या नंबरला फलंदाजी करायला मैदानात उतरले ते नितेश राणा. राणाकडून अपेक्षा होती की ते प्रथम निसंगासोबत मिळून डाव सांभाळतील आणि धावगती कायम ठेवतील. सुरुवातीला दोन्ही फलंदाजांकडून एकेरी दुहेरी घेत डाव पुढे नेण्याचा प्रयत्न दिसला. पण के.के.आरचे गोलंदाज सातत्याने दबाव बनवतच राहिले. धावा सहज येत नव्हत्या आणि दिल्ली कॅपिटल्सचे फलंदाज मोठे फटके मारायला धडपडत होते.
दोन्ही फलंदाज हळूहळू लय मिळवण्याचा प्रयत्न करत होते. तोच दिल्ली कॅपिटल दुसरा मोठा धक्का बसला 74 धावांवर. नितीश राणा 10 चेंडूंमध्ये फक्त 8 धावा करून आउट झाला. हे विकेट दिल्लीसाठी खूप महत्त्वाचं होतं, कारण यावेळी टीमला एक अशा भागीदारीची गरज होती, जी डाव सांभाळू शकेल. पण पुन्हा एकदा दिल्ली कॅपिटलचा मिडल ऑर्डर जबाबदारी घेण्यात अयशस्वी ठरला. जर पूर्ण IPL सीझनचा विचार केला तर दिल्ली कॅपिटलची सर्वात मोठी कमकुवत बाजू म्हणजे त्यांचा पॉवर प्ले. टीम कधीच त्या आक्रमक खेळासकट मैदानात उतरताना दिसली नाही, जी T20 क्रिकेटमध्ये आवश्यक असते. आजच्या सामन्यातही असंच काहीतरी दिसून आलं. सलामी जोडीने सुरुवात बरी केली, पण विरोधी गोलंदाजांनंतर दबाव बनवण्यात पूर्णपणे अयशस्वी राहिले. ज्या प्रकारचा इरादा, ज्या प्रकारची आक्रमक फलंदाजी आणि ज्या प्रकारचे मोठे फटके पॉवर प्लेमध्ये दिसायला हवे होते, ते या जोडीकडून पूर्ण सीझनभर दिसले नाहीत. असं वाटलं की जणू फलंदाज सुरुवातीला विकेट वाचवण्यावर जास्त लक्ष देत होते. तर आधुनिक T20मध्ये क्रिकेटमध्ये पॉवर प्लेचा उपयोग सामन्याचा वेग ठरवण्यासाठी केला जातो. दिल्ली कॅपिटलच्या फलंदाजीमध्ये तो निर्भय अंदाज अजिबात दिसला नाही, ज्याच्या जोरावर मोठ्या-मोठ्या टीम सामन्यांवरती पकड बनवतात. विरोधी टीमचे गोलंदाज जास्त दबावाशिवाय आपल्या योजनेनुसार गोलंदाजी करत राहिले आणि दिल्लीचे फलंदाज त्यांना आव्हान देण्यात यशस्वी होऊ शकले नाहीत. दिल्ली कॅपिटल्सची सर्वात मोठी अडचण फक्त सलामी नव्हती, तर मिडल ऑर्डरही पूर्णपणे सीझनमध्ये जबाबदारी घेताना दिसला नाही. जेव्हा ही टीमला एखाद्या फलंदाजाकडून मोठ्या खेळीची गरज होती, तेव्हा कोणीच खेळाडू जास्त वेळ क्रीजवर टिकून सामना नियंत्रणात आणू शकला नाही. म्हणूनच अनेक सामन्यांमध्ये दिल्ली कॅपिटल्स चांगल्या सुरुवातीनंतरही मोठा स्कोअर उभारू शकली नाही. आजच्या सामन्यातही जेव्हा राहुल आउट झाला, तेव्हा टीमला एक अशा फलंदाजाची गरज होती, जो एक बाजू सांभाळून खेळेल आणि दुसऱ्या फलंदाजांना मोकळेपणाने खेळण्याची संधी येईल. पण सातत्याने विकेट पडत राहिल्यामुळे दिल्लीची टीम दबावाखाली आली आणि KKRच्या गोलंदाजांनी या संधीचा पुरेपूर फायदा घेतला आणि धावगतीवर पूर्णपणे ब्रेक लावला. KKRचे कर्णधार अजिंक्य रहाणे यांची कर्णधारी या सामन्यात खूपच प्रभावशाली दिसली. त्यांनी गोलंदाजांचा वापर अत्यंत शानदार पद्धतीने केला आणि क्षेत्ररक्षण सेटिंग्सही खूप आक्रमक होत्या. प्रत्येक फलंदाजासाठी वेगवेगळी योजना तयार केलेली होती. नव्या चेंडूने गोलंदाजांना सातत्याने ऑफ स्टंपवर लाईनवर गोलंदाजी करत राहिले आणि दिल्लीच्या फलंदाजांना मोकळेपणाने खेळण्याची संधी दिली नाही. जेव्हा एक फलंदाज मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा क्षेत्ररक्षक योग्य जागी हजर दिसत होते. म्हणूनच दिल्ली कॅपिटलची टीम सुरुवातीनंतरही सामन्यावर पूर्णपणे पकड बनवू शकली नाही. रहाणेंचा अनुभव इथे स्पष्टपणे दिसला. त्यांनी फक्त कर्णधारी केली नाही, तर संपूर्ण सामन्याचा वेग नियंत्रणात ठेवण्यास प्रयत्न केला. दिल्ली कॅपिटलची टीम चांगली सुरुवात मिळूनही मोठ्या स्कोअरपर्यंत पोहोचण्यात पूर्णपणे अयशस्वी ठरली आणि पूर्ण 20 षटक खेळल्यानंतर टीमने 8 विकेट गमावून फक्त 142 धावा केल्या. ज्या फलंदाजीच्या रांगेकडून चाहत्यांना मोठ्या स्कोअरची अपेक्षा होती, तीच फलंदाजी पुन्हा एकदा दबावाखाली विखुरली. मिडल ऑर्डरपणे पूर्णपणे धडपडताना दिसला आणि कोणीही फलंदाज जास्त वेळ क्रीजवरती उभा राहू शकला नाही. सामन्याचा वेग बदलू शकला नाही. ट्रिस्टन स्टफ, ज्यांच्याकडून फिनिशर म्हणून वेगाने धावा करण्याची अपेक्षा होती, तेही पूर्णपणे फ्लॉप झाले आणि फक्त 4 चेंडूमध्ये 2 धावा करून परत गेले. दिल्ली कॅपिटल्सच्या चाहत्यांना त्यांच्याकडून एक आक्रमक केमिओची अपेक्षा होती, पण ते टीमला कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्यात यशस्वी झाले नाहीत. आणि कर्णधार अक्षर पटेल यांची कर्णधारी आणि फलंदाजी या पूर्ण IPL सीझनमध्ये सातत्याने प्रश्नांच्या घेऱ्यात राहिली आहे आणि आजही सामन्यात काही वेगळंच दिसलं नाही. ना कर्णधारीत काही मोठा प्रभाव सोडता आला, ना फलंदाजीत टीम सांभाळता आली आणि न पडून टीमला नेताना दिसले नाहीत. जेव्हा टीमला कर्णधाराकडून एक जबाबदार खेळीची गरज होती, तेव्हा अक्षर पटेल अत्यंत संध फलंदाजी करताना दिसले आणि 22 चेंडूमध्ये फक्त 11 धावा करून आउट झाले. त्यांच्या या खेळीने दिल्ली कॅपिटलची धावगतीवर आणखी दबाव टाकला. T20 क्रिकेटमध्ये जिथे कर्णधाराकडून वेगवान धावा आणि आक्रमक खेळाची अपेक्षा असते, तिथे
अक्षर पटेल पूर्णपणे धडपडताना दिसले. पण आशुतोष शर्माने मात्र दिल्ली कॅपिटलचा डाव काही प्रमाणात सांभाळण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दबावाच्या काळात काही शानदार फटके मारले आणि 28 चेंडूंमध्ये 39 धावांची महत्त्वाची खेळी केली. आशुतोष शर्माचे एकमेव असे फलंदाज दिसले ज्यांनी के-के-आरच्या गोलंदाजांवर थोडासा दबाव बनवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना दुसऱ्या बाजूने पुरेशी साथ मिळाली नाही, ज्यामुळे दिल्ली कॅपिटल्सची टीम मोठ्या स्कोअर उभारण्यात अयशस्वी ठरली. शेवटी पूर्ण 20 षटकांनंतर दिल्ली कॅपिटल्स 8 विकेट गमावून 142 धावा केल्या आणि अशा प्रकारे कोलकाता नाईट रायडर्ससमोर एक सोपं लक्ष्य होतं. सामना पूर्णपणे के-के-आरच्या ताब्यात दिसत होता आणि दिल्ली कॅपिटलच्या गोलंदाजांवर आता आपल्या टीमला सामन्यात परत आणण्याची मोठी जबाबदारी होती. 143 धावांच्या सोप्या लक्ष्याचा पाठलाग करताना मैदानात उतरलेले कोलकाता नाईट रायडर्सची सलामी जोडी फिन एलन आणि कर्णधार अजिंक्य रहाणे यांच्यावर सगळ्यांच्या नजरा होत्या. कारण IPL सीझनमध्ये के-के-आरची सलामी जोडी ही सातत्याने प्रश्नांच्या घेऱ्यात राहिली आहे. टीमने पूर्ण सीझनमध्ये अनेकदा आपल्या सलामी संयोजनात बदल केले, पण तरीही के-के-आरची सर्वात मोठी समस्या तीच राहिली जी दिल्ली कॅपिटलची होती. ना सलामी जोडी टीमला सातत्याने मजबूत सुरुवात देऊ शकली नाही आणि मिडल ऑर्डरसुद्धा तेवढा कमतरता पूर्णपणे भरून काढू शकला नाही. अनेक सामन्यांमध्ये के-के-आरची फलंदाजी सुरुवातीपासूनच दबावाखाली दिसली, ज्यामुळे टीमला मोठ्या सामन्यांमध्ये नुकसान सहन करावं लागलं. पण आजच्या सामन्यात कहाणी थोडी वेगळी दिसली. फिन एलन, अजिंक्य रहाणे दोघेही फलंदाजी सुरुवातीपासून शानदार लयीत दिसले. दोघांनी आत्मविश्वासाने फलंदाजी केली आणि टीमला एक सकारात्मक सुरुवात दिली. खास करून फिल एलन या आल्याबरोबरच पूर्णपणे आक्रमक अंदाजात दिसले, ज्यांनी दिल्ली कॅपिटलच्या गोलंदाजावर सुरुवातीपासूनच दबाव बनवायला सुरुवात केली आणि मोठे फटके मारत सामन्याचा वेग के-के-आरकडे वळवला. एलनने आपले इरादे स्पष्ट केले होते की या लहानशा लक्ष्याचा पाठलाग कुठल्याही दबावाशिवाय करायला आलेले आहेत. दुसरीकडे कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी अनुभवाचा शानदार उपयोग केला आणि एक बाजू सांभाळत फलंदाजी करत राहिले. दोन्ही फलंदाजांमध्ये उत्तम समन्वय दिसला आणि पहिल्यांदाच या सीझनमध्ये के-के-आरची सलामी जोडी पूर्णपणे आत्मविश्वासाने भरलेली दिसली. पण इथेच पुन्हा एकदा के-के-आरची सलामी जोडी दुर्दैवाचा बळी ठरताना दिसली. शानदार सुरुवात आणि उत्तम लयीत फलंदाजी करूनही कर्णधार अजिंक्य रहाणे एक दुर्दैवी पद्धतीने रनआउट होऊन परत गेले. खरं तर फिन एलनने एक जोरदार फटका मारला होता. तो रोखण्याच्या प्रयत्नात चेंडू मिचेल स्टार्कच्या हातांना लागला आणि सरळ विकेटवर आऊट जाऊन बसला. त्यावेळी अजिंक्य रहाणे क्रीज बाहेर होते आणि अशा प्रकारे के-के-आरचा पहिला मोठा धक्का बसला. 29 धावांवर रहाणेने 9 चेंडूंमध्ये 13 धावा करून आऊट झाले. त्यांची खेळी लहान राहिली, पण ज्या आत्मविश्वासाने आणि ज्या नियंत्रणाने ते फलंदाजी करत होते त्यावरून असं वाटत होतं की ते टीमला एक मजबूत सुरुवात देऊ शकले असते. पण दुर्दैवाने पुन्हा एकदा के-के-आरची साथ सुटली. अजिंक्य रहाणे आऊट झाल्यानंतर 3ऱ्या नंबरला फलंदाजी करायला मैदानात आले रघुवंशी. पण त्याचं नशीबही काही साथ देऊ शकलं नाही. त्यांनी फक्त 3 चेंडू खेळले आणि नुसते 1 धावा करून आऊट झाले. सर्वात रंजक गोष्ट म्हणजे त्याची ही विकेट जवळजवळ त्याच प्रकारे गेली. चेंडू रोखण्याच्या प्रयत्नात तो पुन्हा विकेटवर जाऊन बसला आणि रघुवंशींना निराश होऊन परत जावं लागलं. सलग 2 दुर्दैवी विकेट पडल्यानंतर पुन्हा एकदा के-के-आरच्या मिडल ऑर्डरवर दबाव वाढला. चांगल्या सुरुवातीनंतरही टीम अचानक बॅकफूटवर जाताना दिसली आणि दिल्ली कॅपिटल्सने सामन्यात वापसीच्या आशा पुन्हा जगवल्या. सलग 2 विकेट पडल्यानंतर असं वाटायला लागलं होतं की कदाचित के-के-आर पुन्हा दबावाखाली येणार. पण इथेच फिन एलन आणि कॅमेरॉन ग्रीन यांनी शानदार जबाबदारी दाखवली. दोन्ही फलंदाजांनी अत्यंत शहाणपणाने डाव सांभाळला आणि टीमवर वाढत जाणारा दबाव हळूहळू कमी करायला सुरुवात केली. सुरुवातीला दोघांनी विकेट वाचवत धावा गोळा करण्यावर लक्ष दिलं, पण जसजशी त्यांची भागीदारी पुढे गेली तसतसे दोन्ही फलंदाजांनी पूर्णपणे आत्मविश्वास दिसायला लागले. खास करून फिन एलन आज वेगळ्याच अंदाजात दिसले. या पूर्ण IPL सीझनमध्ये
ज्या आक्रमक फलंदाजीची त्यांच्याकडून अपेक्षा होती, त्याची झलक शेवटी या सामन्यात दिसली. फिन एलन सुरुवातीपासूनच शानदार टचमध्ये दिसले. त्यांनी दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांविरुद्ध कुठल्याही भीतीशिवाय आक्रमक क्रिकेट खेळलं आणि सातत्याने मोठे फटके मारत सामन्याचा सरळ दबाव दिल्लीवर टाकला. त्यांच्या बॅटमधून निघणारे चौकार फक्त धावच आणत नव्हते, तर ते के-के-आरच्या ड्रेसिंग रूममध्ये आत्मविश्वासही भरत होते. आणि दुसरीकडे कॅमेरॉन ग्रीन यांनी उत्तम शहाणपण दाखवलं. त्यांनी एक बाजू सांभाळून फलंदाजी केली, स्टार्क स्ट्राईक फिरवली आणि गरज पडेल तेव्हाच मोठे फटके मारले. दोन्ही फलंदाजांमध्ये जे शानदार समन्वय दिसला आणि हीच भागीदारी सामन्याचा सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरली. जसजशा धावा कमी होत गेल्या, तसतशी के-के-आरची जीत जवळ निश्चित होत गेली. दिल्ली कॅपिटलचे गोलंदाज विकेट मिळवण्यासाठी धडपडत दिसले, तर फिन एलन आणि कॅमेरॉन ग्रीन पूर्णपणे सामन्यावर नियंत्रण ठेवून होते. दोन्ही फलंदाजांनी फक्त धावच केल्या नाही, तर ज्या आत्मविश्वासाने सामन्याच्या जाणीवीने फलंदाजी केली, त्यांनी के-के-आरला कठीण परिस्थितीतून बाहेर काढून जितच्या अगदी जवळ नेऊन सोडले. फिन एलनची आक्रमक फलंदाजी आणि कॅमेरॉन ग्रीनच्या शहाणपणाची खेळी यांनी या सामन्यात के-के-आरच्या जितचा पाया मजबूत केला आणि पुन्हा एकदा सिद्ध केलं की जर फलंदाज दबावाखाली शांत राहून खेळले, तर सामना कोणत्याही टप्प्यातून जिंकता येतो. आणि शेवटी फिन एलनने शानदार फलंदाजी करत फक्त 32 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले आणि आपल्या टीमला एक स्मरणीय जीत मिळवून दिली. अनेक सामन्यांनंतर आज जेव्हा फिन एलनला प्लेइंग 11मध्ये संधी मिळाली, तेव्हा त्यांनी या संधीचा भरपूर फायदा घेतला आणि आपल्या स्फोटक फलंदाजीने सगळ्यांना प्रभावित केलं. सुरुवातीपासूनच आत्मविश्वासाने भरलेले दिसणाऱ्या एलनला दिल्ली कॅपिटलच्या गोलंदाजावर सातत्याने दबाव कायम ठेवला आणि एकही क्षण असा जाणवू दिला नाही की के-के-आरची टीम सामन्यात मागे चालली आहे. त्याच्या बॅटमधून निघणाऱ्या आक्रमक फटक्यांची सामन्यांचा पूर्ण रूप बदलला आणि त्यांनी सिद्ध केलं की जर त्यांना सातत्याने संधी गेली तर ते कोणत्याही गोलंदाजाला आक्रमणाविरुद्ध सामना जिंकवणारी खेळी करून शकतात. फिन एलनची ही खेळी फक्त एक अर्धशतक नव्हतं, तर एक मजबूत निवेदनही होतं. दीर्घ प्रतीक्षेनंतर मिळालेल्या संधीला त्यांनी दोन्ही हातांनी स्वीकारलं आणि आपल्या टीमच्या जीतमध्ये सर्वात मोठं योगदान दिलं. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्ससाठी हा सामना पुन्हा एकदा निराशाचा घेऊन आला. पूर्ण सीझनप्रमाणे या सामन्यातही टीम ना फलंदाजीत प्रभाव सोडू शकली, ना गोलंदाजीत सामना नियंत्रणात आणू शकली. परिणाम असा झाला की दिल्ली कॅपिटलच्या खात्यात या सीझनची आणखी एक हार जमा झाली. तर के-के-आरने शानदार अंदाजात सामना आपल्या नावे केला.